नमस्कार, आपण आलेलो आहोत आपल्या शेरा स्पोर्टमध्ये आणि इथं त्यांचे शेरा स्पोर्टचे मालक आपल्याला भेटलेले आहेत. तर आपण त्यांना विचारू कशा पद्धतीने त्यांनी दुकानाची सुरुवात केली, कुठून ते आले, कसं सुरुवात आहे, कसे कसे शूज त्यांच्याकडे मिळतात आणि काय काय त्यांचे रेट आहेत, बाहेरच्यापेक्षा कमी रेट आहेत असं ऐकण्यात आहे आपल्या. आणि इंस्टाग्रामवर भरपूर फेमस असं शेरा स्पोर्ट्स 07 आणि शेरा स्पोर्ट 08 असं चॅनल आहे त्यांचं. तुमचं नाव? माझं नाव रोहन राठोड आहे आणि मी राहणारा जळगावचा आहे. अच्छा. मी तर भरती करायला आलो होतो, तर मी माझी अकॅडमी कमांडोकर अकॅडमी होती, मी ते भरती करत होतो. मी 3-4 भरत्या केल्या, त्याच्यामध्ये मी अपयश झालो. तर मी विचार केला की हे शूज बाहेर भेटत होते पण खूप महाग देत होते, काही काही ठिकाणी महाग होते, कुठे कुठे भेटतच नव्हते. पण मी विचार केला की चला आपण पण सुरू करू. तर सुरू. तुम्ही इकडे येऊन किती वर्ष झाले तुम्हाला? मला याला 3.5 वर्ष, म्हणजे 4 वर्ष झाली, 4 वर्ष पहिले. तर मग भरती सोडली तर तुम्हाला कधी असं वाटलं का की भरती नव्हती सोडायला पाहिजे, किंवा काही आता का बरं सोडली तुम्ही भरती, काही कारण त्याच्यामागे? असं काही नाही, बिझनेस पण चांगला आहे आणि भरती पण तर चांगली, तसं काही भरपूर आपल्या इकडे भरपूर लोकांना असं वाटतं की बिझनेस करायला पहिले भरपूर पैसे पाहिजे किंवा पहिले भरपूर इन्व्हेस्टमेंट करावं लागते. तसं तुम्हाला कधी वाटलं का काही? असं काही नाही. आम्ही फक्त 1.5 लाख रुपये घेतले होते घरून आणि त्याच्यावर सुरू केलं होतं. तर चांगलं. आणि आज तुमचा टर्नओव्हर किती? टर्नओव्हर असं काही नाही बघितलं? असं काही नाही बघितलं. ठीक आहे. अच्छा, तुम्ही म्हणजे किती वर्ष झाली दुकान ओपन करू? तरी मला मागच्या 26 म्हणजे 2022मध्ये 26 जानेवारीला ओपन केली आपण, 1.5 वर्ष झाली. अच्छा, आता लगभग 1.5 वर्ष झालं. आता तुम्ही म्हणजे तुमच्याकडं भरपूर लांबून कस्टमर येतात. आम्ही पण इंस्टाग्रामवर बघतो, सगळं बघतो. तुमच्याकडे भरपूर लांबून कस्टमर आहेत. तर म्हणजे कुठून कस्टमर येतात, कसे येतात? परभणीहून येतात, अजून जिंतूर, जालना, असा भरपूर जिल्हे की तिथून आपल्या शॉपला व्हिजिट करतात. 40गाव झालं, भरपूर झाले की ते आपल्याकडे व्हिजिट करतात. आपण त्यांना रेट पण हिशोबाने देतो आणि त्यातून जाऊन 4 लोकांना सांगतातच की भाऊ हा रेट पण चांगले देतो, क्वालिटी पण चांगली आहे. आणि काय अडचणी आल्या तुम्हाला? अडचणी तर भरपूर येतात बिझनेसमध्ये, पण काही नाही, त्याला समोर जायला पाहिजे फक्त, बस सगळं सक्सेस होत असतं. अच्छा, तुम्ही एकदम चांगलं स्टार्टअप केलेलं आहे, चांगलं प्रगती करतायत. कसे शूज आपल्याकडे अवेलेबल आहे, जरा आपल्या कस्टमरला सांगा तुम्ही. हे चांगलं आहे, भारी. पहिले तर मी हाच यूज करायचो. हा शूज मी जेव्हा घेतला होता तेव्हा हा शूज मी 2200 रुपयाला घेतला होता जेव्हा मी भरती करत होतो. आता मी हा शूज मी 1700-1800 रुपयाला पोरांना देऊन टाकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही हा यूज केलता का? हा यूज केलेला. अच्छा. तर मग आता तुम्ही हा म्हणजे बाहेरच्यापेक्षा कमी रेटमध्ये तुम्ही मुलांना वेगळं, त्याच्या मागचं कारण काय नेमकं? काही नाही, सगळ्याची परिस्थिती गरीब असते, माझी परिस्थिती. अच्छा, तुम्ही त्या परिस्थितीमधून गेलेले आहेत म्हणून तुम्हाला मुलांची जाणीव आहे. हां, म्हणून पोरांना कमी मध्ये देतो. कोणत्याही कस्टमरला तुम्ही विचारू शकतात की हा कमी देतो की नाही, कधी पण. आणि अजून कोणते शूज आहेत आपल्याकडे? न्यू बॅलन्स आहे, पॅगासस 37, हा पण भारी आहे, हे पण भारी आहे, पॅगासस 41, सगळे लेटेस्ट मॉडेल आहे आपल्याकडं. आणि आपण दररोज माल मागवतच असतो, म्हणजे स्टॉक दररोज अवेलेबल करत असतो. बाहेरून नवीन स्टॉक जे काही नवीन आलं ते नवीन आणत असतो आपण. आम्हाला एक 5-6 सॅम्पलचे रेट आणि 5-6 सॅम्पलचे म्हणजे नावं आणि रेट सांगा. हा जर ऑनलाईन घेतला तर 10,000ला आहे, आणि आपल्याकडे आला तर आपण 2500, 2300, 2200 रुपयाला आपण देऊन टाकतो. अजून हा एक ॲसिक्स म्हणून आहे, हे पण बाहेर गेलं तर 15,000ला आहे, ऑनलाईनला 15,000ला आहे. आपल्याकडे हा शूज नाही का 2800 रुपयाला आहे. हा शूज बाहेर घेतला तर 1900 किंवा 2000, मी 1500-1600 रुपयाला हा शूज देऊन टाकतो. बघू शकतात, फोटो तरी बघा. आणि हा पॅगासस 41 आहे, आणि हा मार्केटमध्ये गेला की 2600-2700ला भेटतो आहे. मी 2200-2100 रुपयाला म्हणजे कमीत कमी रेट देण्याचा प्रयत्न करतो पोरांना. पोरं पण सांगतात ना बाहेर की चला याचा कमी रेट भेटते, 100-200 रुपये कमी भेटले की पोरं आपल्याकडे येतातच, आहे की नाही? हो, नक्की. इथं आपल्यासोबत दुकानाचे मालक आहेत आणि काही कस्टमर आलेले आहेत. आता आपण कस्टमरचा रिव्ह्यू घेऊयात की कशा पद्धतीनं त्यांना रेट मिळतात आणि कशा पद्धतीनं त्यांना इथलचे शूज कसे वाटतात, आपण त्यांना एकदा विचारूया. या, तर तुम्ही कुठून आला सर? फुलंब्रीहून आलेलो आहे. अच्छा, फुलंब्रीहून आले. तर इतक्या लांबून तुम्ही इथं खरेदी करायला आले, म्हणजे कसे आले तुम्ही? इन्स्टा थ्रू त्यांना बघितलं? फ्रेंडने खूप सारे शूज घेतलेले, त्यांना खूप छान आवडले. अच्छा, तुम्हाला पण कशी वाटली क्वालिटी त्यांची? खूप छान आहे. तुम्ही सर कुठून आले? फुलंब्रीतून आले. कशी वाटली सर क्वालिटी, रेट? एकदम भारी का? जळगावून आलेलो आहे मी. अच्छा, तर इथलचं रेट क्वालिटी कशी वाटली? क्वालिटी एक नंबर आहे. आमच्या मित्रांनी शूज नेले इथून, तर त्यांना रेट एकदम रिजनेबल भेटली आणि आम्हाला पण रिजनेबल लावता येत. अच्छा, तर त्यांनी शूज यूज केल्याच्या नंतर त्यांना कसे वाटले, म्हणजे शूज एकदम एक नंबर क्वालिटी? एक नंबर क्वालिटी. ठीक आहे सर, कशी आहे आपली क्वालिटी? त्यांना थोडं सांगितलं तर आपलं क्वालिटी हे बघू शकतो. त्याला आपण अशी क्वालिटी कुदून दाखवत असतो, कधी बी इंस्टाग्रामला आपले दाखवत असतो. पंचिंग एकदम बेस्ट आहे, त्यांना आपण कधी बी दाखवत असतो.
एकदम भारी भारी शूज आहेत. लवकरात लवकर शेरा स्पोर्टला व्हिजिट करा. शेरा स्पोर्टला एकदा नक्की व्हिजिट द्या आणि नक्की ते येऊन चेक करा कसे कसे शूज आहेत त्यांच्याकडे. एकदम भरपूर भारी भारी क्वालिटीचे शूज आलेले आहेत. हेच नाही, ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्हाला प्रत्येक प्रकारचे शूज इथं बघायला मिळतील. आणि आपलं दुकान कुठे आहे त्यांचा ॲड्रेस सांगायचं. आपलं दुकान आहे छत्रपती संभाजीनगर TV सेंटर पुतळ्याच्या जवळ, जे 100 मीटरच्या अंतरावर आहे. जर नाही भेटलं तर कॉल करा किंवा मी ॲड्रेस टाकलेला आहे इंस्टाग्रामला, या ID ला 07 ला, ते तुम्ही बघू शकतात आणि येऊ शकता शॉपला.